सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आजचा आपला विषय आहे 21 समासी जुना पूर्वीचा विषय. आतापर्यंतचे आपले 15 समास झालेले आहेत. मागचा समास आपण खूप पाहिलेला आहे. खूप महत्वाचा समास होता तो म्हणजे नामस्मरणावर होता की जो श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरांचा मंत्र समर्थांनी जो खुला केला सगळ्या समाजासाठी कल्याणासाठी त्यावर आपण बोललो होतो. आजचा आपला जो आहे समास 16वा आहे गुरु शिष्य संवाद. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, हा तर सगळा गुरु शिष्य संवादच आहे ना. सगळे आपले बघा उपनिषद गुरु शिष्य संवाद आहे, कुठलाही ग्रंथ घ्या तुम्ही. त्याच्यानंतर गीता गुरु शिष्य संवाद आहे. तसाच हा दासबोध सुद्धा जुना दासबोध. जुन्या दासबोधामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की तो समर्थांनी तपश्चर्याच्या काळामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे समर्थांचं वय किती होतं, 12 ते 24. आणि त्या काळामध्ये त्यांना एकमेव शिष्य होता उद्धव. आणि त्या उद्धव या शिष्याला त्याचं वय किती असणार आहे, अक्षरशः 10 ते 12 वर्षाचं असेल. त्या उद्धव या शिष्याला समोर ठेवून पण सगळ्यांच्या कल्याणासाठी, कारण समर्थांचं काय होतं, चिंता करतो विश्वाची. त्यामुळे त्या उद्धवाला समोर ठेवून या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या अडथळे आहेत किंवा येणारे जे काय म्हणतात निसरड्या वाटा आहेत, घसरतो ना आपण अध्यात्मामध्ये, काय होतं माहिती का, जसा वर जातो ना मनुष्य तितकाच जोराने खाली येतो. प्रपंचामध्ये त्याचा खूप फरक पडत नाही आपल्याला, पण अध्यात्मामध्ये मात्र पडतो. कारण मी ज्ञानी हा जो एक सूक्ष्म अहंकार असतो ना, तो अहंकार सगळा घात करतो. आणि मग हा जो दासबोध आहे जुना दासबोध, हा पण गुरु शिष्य संवाद आहे. पण मग ह्या समासाला गुरु शिष्य संवाद नाव का दिलं, असा प्रश्न पडतोच आपल्या पुढे. तर या समासाची सुरुवात गुरु आणि शिष्य म्हणजे कोण आहे, समर्थ रामदास आणि त्यांचे गुरु सद्गुरु श्रीराम यांच्यामधला संवादाने या समासाची सुरुवात झालेली. आपण म्हणतो की नाही की संत हे नेहमी भगवंताच्या अनुसंधानात असतात. अनुसंधानात म्हणजे काय, सतत त्याच्याशी जोडलेले असतात. परवाच मी एक विषय म्हणजे माझ्या ऐकण्यात आला की खूप लोक विचारतात की आता आपण गजानन महाराज म्हणतो शेगावचे, चिलीम असते ना त्यांच्या हातात, किंवा शंकर महाराज आहेत त्यांना सिगारेट वगैरे हे देतात. तर हे एवढे संत संत म्हणतात, तर ह्यांच्याकडे हे का असतं. हा एक विषय, थोडं विषयांतर आहे, पण मला हे सांगावंसं वाटतं. तर हे संत हे नेहमी भगवंताच्या अनुसंधानात असतात. म्हणजे ते आपल्यापेक्षा वरच्या स्थानात असतात. आणि त्यांनी अवतार घेतलेला असतो ना. अवतार म्हणजे काय आहे, खाली येणे. अवतरणे म्हणजे खाली येणे. मग ते खाली कशाने येतात, तर ह्या गोष्टीने येतात. म्हणजे ते ग्राउंडिंग साठी त्यांना ते गरज आहे. ते झालं की ते वास्तवात येतात, असं म्हणून ते सगळं त्यांच्याकडे आहे. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. दुसरा भाग म्हणजे असा आहे की त्यांची तपश्चर्या किंवा त्यांचा अधिकार किंवा त्यांचं जे काय म्हणतात त्याला साहस म्हणा, किंवा त्यांच्या अंगातली शक्ती ही ऊर्जा ही इतकी आहे की याचा त्यांच्यावर काही परिणामच होत नाही. हा एक दुसरा भाग आहे. म्हणजे आपण जेव्हा कोणत्याही संत महात्म्यांकडे पाहतो ना, तर त्यांचं काय, हे सिगारेट ओढतात, हे चिलीम ओढतात, हे ओढतात, हे ते ओढतात, ह्याच्याकडे पाहता कामा नये, कारण ती आपली योग्यताच नाहीये मुळात. पण असं मला थोडस ह्या समाजात, म्हणजे आता इथं आहे पण हे युट्यूबवर जाणार आहे म्हणून मी थोडं मध्ये मध्ये असं करते, कारण आपली जी आत्ताची पिढी आहे ना ती फार शंकेखोर आहे. त्यामुळे चिलीम म्हणा किंवा सिगारेट म्हणा ही ग्राउंडिंग साठी त्या महात्म्यांना गरजेचं आहे की तुम्ही खाली या, समाजामध्ये या आणि समाजाच्या लोकांबरोबर वावरा. ह्याच्यासाठी ते ग्राउंडिंग साठी त्याचा उपयोग व्हायचा. आणि हा सायंटिफिक बेस आहे. मी ज्यांच्याकडून ऐकलं, खोडदची जी दुर्बीण आहे बसवलेली नाशिकच्या आसपास, तर ती दुर्बीण बसवल्यानंतर ती सिग्नल कॅच करत नव्हती. 1986 सालची गोष्ट आहे.
तर ती कॅच करत नव्हती, तेव्हा त्यांना बोलवण्यात आलं, ज्यांच्याकडून मी हे सगळं ऐकलेलं आहे, आणि त्यांनी आपल्या वेदांमधला एक मंत्र घेतला आणि त्या मंत्राप्रमाणे त्या दुर्बिणीची रचना बदलली, त्या मंत्राच्या अर्थाप्रमाणे, आणि ती सिग्नल घ्यायला लागली. आज ती सिग्नल घेते. म्हणजे सगळा पाया झाला होता, खूप झालं होतं, जागा ठरवली होती, पण ती सिग्नलच कॅच करत नव्हती. आणि त्यांच्याकडून मला हे कळलं, मी ते मांडायचा एक प्रयत्न करते. असो, तर हे जे संत महात्मे असतात, तसा हा सुरुवातीचा समासाचा जो संवाद आहे तो समर्थ रामदास स्वामी, आणि रामदास स्वामी हे असे एकमेव संत आहे की ज्यांचे सद्गुरू हे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप आहे. बाकी सगळ्यांचं मानवी अवतारात आहे. म्हणजे नाथ महाराजांचं जनार्दन स्वामी आहे, तुम्ही बघा काढून कोणत्याही संतांचं. समर्थ हे समर्थ आहेत. समर्थ का आहे त्याची प्रचंड कारण आहेत, आणि त्याचा एक आकाशवाणीवर माझं हे झाली आता मुलाखत झालेली आहे, ती कधी येईल तेव्हा ऐका तुम्ही, की समर्थांना समर्थ का म्हणतात. तर असा हा पहिल्या समासाचा सुरुवात झालेली आहे. तर काय याच्यामध्ये समर्थांनी मागच्या समासात सांगितलेलं आहे श्रीराम जय राम जय जय राम, म्हणजे नामस्मरणाचं महत्व सांगितलं. आपण खूप पाहिलंय की नाम घेतल्याने काय होतं, कोणत्या पाकळीत जातो, म्हणजे मांडुक्य उपनिषदाचा आपण संदर्भ घेऊन ते सगळं पाहिलेलं. 15वा समास खूपच महत्वाचा होता. मग नामस्मरण म्हणजे काय होतं, तर आपण नाम घेतो म्हणजे काय, हाक मारतो की नाही. म्हणजे आपण आपल्या मुलाला हाक मारली, काय नाव असेल तर त्याला हाक मारली की तो देतो की नाही. तसंच आपण भगवंताचं नाव घेतलं की त्या ईश्वरी शक्तीला आपण आवाहन करतो. म्हणून नामस्मरण करण्याचं आणि कलियुगामध्ये नामस्मरणाचं महत्व खूप आहे, हे मागच्या 15व्या समासात सांगितलं. आणि त्या नामस्मरणामध्ये काय आहे, अजून एक भाग आहे, तो म्हणजे माझ्यातला जो छोटा अहंकार आहे, म्हणजे तो मोठा आहे, भगवंत हा मोठा आहे. आपण हा पाहिलं की हा पूर्ण तत्वज्ञानी ग्रंथ आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण पारमार्थिक दृष्टिकोन आहे की नर ते नारायण कसं व्हायला पाहिजे, ह्या संदर्भात सगळं सांगितलेलं आहे. मग या नामस्मरणाने काय होतं, तर माझ्यातला जो छोटा अहंकार आहे, मी म्हणजे हा देह, हा नष्ट होतो. आणि नष्ट होतो म्हणजे काय होतो, तर त्या विश्वव्यापी किंवा परमात्मा स्वरूपाचा जो मीपणा आहे, आपण खरा मी खोटा मी पाहिलेला आहे. मला बघा, म्हणजे मागचे काय प्रवचन आठवत असतील तर खरा मी आणि खोटा मी, तो खरा मी जो आहे तो व्यापक असतो, आणि त्याच्यामध्ये हा खोटा मी म्हणजे आपल्यातला मी हा त्याच्यामध्ये सामावतो आणि तो व्यापक होतो. त्याला गोंदवलेकर महाराज विश्वमन, गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यात विश्वमन ही संकल्पना आहे, ती नामस्मरण भक्तीने होते. आणि मग तो इतका आपला जो मीपणा आहे तो इतका मोठा होतो की त्यामध्ये सर्वच सामावून जातात ना. मी म्हणजे काय असतं, आपण मी म्हणजे माझं घर, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी मैत्रीण, माझे नातेवाईक, एवढंच असतं ना, आपलं सीमित आहे. पण जेव्हा तो मी व्यापक होणार आहे, चिंता करतो विश्वाची, हा मी समर्थांचा मी आहे. म्हणजे संपूर्ण विश्वाचा मीपणा त्यांच्याकडे आलेला आहे, कारण ते आत्मज्ञानी संत आहेत. आणि मग हा जेव्हा मी व्यापक होतो तेव्हा तो म्हणतच नाही ना की मी हा मी आहे. म्हणजे ही पूर्ण काय शरणागतीची जी आहे ती एक व्याख्या म्हणूयात, किंवा ही शरणागत अवस्था आहे. आणि मग असं मोठं झालेलं जे आहे त्याला आपण म्हणजे आपण काय म्हणतो, आपण राहतच नाही, तर आपण एकरूप होतो परमात्मा स्वरूपाशी. असे समर्थ एकरूप झालेले आहेत. आणि मग असं जेव्हा एकरूपता असते तेव्हा तिथं निर्भयता पण असते. निर्भयता म्हणजे काय, मी आता जे प्रश्न समर्थांनी श्रीरामांना विचारलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला कळेल की निर्भयता काय असू शकते. तर गुरु शिष्य ऐक्य झाल्यामुळे शिष्य हा परमपदाला पोचतो. अगदी पहिल्या समासात आपण पाहिलेलं आहे की शिष्य परमपदाला कसा पोचतो, तो आनंद कसा आहे हे वगैरे. तेव्हा समर्थांनी या समासाची सुरुवातच केलेली आहे, रामासी इतुके मागावे जे आपण रामची व्हावे, का रामासी दास करावे आपण ऐसे. म्हणजे रामाला काय मागावे, तर मी राम होणार आहे, तू दास हो, किंवा मी आता दास आहे तू राम आहे. म्हणजे ही एकरूपतेची
भावना आहे आणि ह्या एकरूपतेमध्ये समर्थ श्रीरामांशी संवाद साधतात. तो पहिला जो ओवी आहे, मी आता ओव्या नाही घेणार आहे, मी फक्त अर्थ सांगणार आहे की रामराया तू स्वामी भावे आणि आम्ही हा शब्द वापरलेला आहे. आम्ही मात्र सर्व बाजूने फिरावे हे योग्य आहे का? म्हणजे तुझ्या आजूबाजूला फिरत राहावं हे योग्य. संवाद किती निर्भयपणे आहे, पण ह्याच्यामध्ये अहंकार नाहीये. कारण हा संवाद संपल्यानंतर श्रीरामचंद्रांनी मंद स्मित करून समर्थांना घट्ट मिठी मारलेली, म्हणजे हा अहंकार नाहीये हे लक्षात येईल. मग नंतर समर्थ सांगतात की तू पितृवचन पाळलंस आणि तू काय केलं, सगळं राज्य सोडलं आणि तुझ्याकडे तू विरक्ती पत्करली आणि मग तुझे दास आम्ही आहोत, आम्ही तर सर्व संघ परित्याग करून आलेला. आपण पाहिलं की 12व्या वर्षी ह्याच्यावरून लग्नवेदीवरून पळून टाकळी इथे समर्थ आलेले होते तपश्चर्येसाठी. आणि करुणाष्टकामध्ये आहे ना, सगळं सोडले. इवन जुन्या दासबोधामध्ये पण आहे की सगळं संघ त्याग करून आलेला आहे आणि तू मला का विसरलायस, मला तुझी विस्मरण होऊन देऊ नकोस, अशी समर्थांची आर्त प्रार्थना आहे. तसं समर्थ सांगतात की पितृवचन जे होतं त्याच्यासाठी तू सगळं राज्य सोडलंस, विरक्ती पत्करली, वनवास पत्करला आणि मग तुझेच दास आम्ही तुझ्यासाठी सर्व संघ परित्याग करून आलेलो आहे आणि मग आम्ही का तुझ्या भोवती फिरायचं. किती निर्भयता आहे बघा हा संवाद गुरु शिष्यांमधला. नंतर समर्थ म्हणतात की तू पाषाणांना टाळलंस. आपण मध्ये मी एक म्हणजे ऐकलं होतं अध्यात्म नारायण हे रामायण किंवा भावार्थ रामायणामध्ये की वानर असे सगळे पाषाण टाकतात आणि पाषाण टाकल्यानंतर ते सगळे असे तरंगतात आणि मग त्याच्यावरून ते लंकेला जातात, असं कथानक आहे कुठल्या तरी एका भावार्थ रामायण किंवा अध्यात्म रामायणात. आणि मंदोदरीला प्रश्न पडतो की आता ही जर सगळी वानर सेना आली, तिला माहिती असतं ना की ह्याची रावणाची अधर्माची, कारण मंदोदरी सुद्धा पतिव्रता होती, अधर्माची बाजू आहे हे माहिती असतं. त्यामुळे ती म्हणते की ते सगळे त्या पत्थरवरून आलेले आहेत हे सेतू बांधून आणि आता आपल्या सगळ्या लंकेवर काबीज करतील, तुम्ही ते सीतेला सोडून द्या आणि तिला सन्मानपूर्वक रामाला द्या. तरीही तो ऐकत नाही. तो म्हणतो त्यात काय एवढं, मी पण पत्थर टाकेन, तो पण तरेल म्हणे. ती म्हणते चला चला म्हणे आपण समुद्रावर जाऊ, म्हणून त्या समुद्राच्या बाजूला घेऊन जाते आणि तो एक पत्थर टाकतो, दगड पाषाण, आणि तो तरतो. तर हिला मंदोदरी म्हणते की असं कसं झालं, तर म्हणजे त्यात काय, मी पण रामनाम घेतलं पत्थर टाकलं. म्हणजे असं की हे सगळे पाषाण टाकले, तू ते तरले, तर आम्ही पाषाणांसारख्या जडजीवांचा उद्धार केलाय, त्यांना तारलेला आहे. हा संवाद आहे ना का श्रीराम आणि समर्थांच्या मधला. आणि तू देवांना बंदिवासातून मुक्त केलं. आपल्याला माहिती आहे ना रावणाने सगळे देव बंदिवासात ठेवले होते. खरं तर असं सांगतात, मी आता जे तुम्हाला उल्लेख केला ना खोडच्या, ते गुरु माझे म्हणजे वैज्ञानिक अर्थमध्ये त्यांनी आपले थोडस विषयांतर आहे पण मला थोडस सांगावं असं वाटतंय. बंदी देवांना ठेवलंय म्हणजे काय, तर श्रीलंका ही जी आता निलेशोक सांगतात की ही जी श्रीलंका आहे ती श्रीलंका नाही, माले मालदेव आहे तिथे ती श्रीलंका होती असं सांगतात ते. तर ती श्रीलंका जी होती ना, तिथे एक रावण स्तंभ म्हणून जागा होती आणि पहिली सगळे ग्रह तिथं यायचे पहिल्यांदा, म्हणजे उगम पावा काय उदय म्हणतो ना आपण, तिथं व्हायचा. मग त्या रावण स्तंभासमोर सोम म्हणजे चंद्र आला की तो वार सोमवार, मंगळ आला की तो वार मंगळवार, असं देवांना त्यांनी ताब्यात ठेवलेलं होतं असं आहे. पण आपल्याला रामायणात काय माहितीये की बंदी बनवले होते, म्हणजे शनीला पण पालथं घातलं होतं वगैरे वगैरे कथानक आपल्याला माहितीये. तर तू देवांना बंदिवासातून मुक्त केलेस असं म्हणतात. आणि आम्ही काय केलं तर या सगळ्या भक्तांना भवसागरातून पार केलेलं आहे. आम्ही हा शब्द आहे बरं का, मी नाही. आम्ही म्हणजे इथं ब्रह्मतत्व आहे. म्हणजे समर्थांना हे पूर्णपणे माहिती आहे की आपल्या सद्गुरु कृपेनेच आपण हे सगळं केलेलं आहे. फक्त हा संवाद आहे की म्हणजे कंपॅरिझन टाईप संवाद वाटतो आपल्याला. म्हणजे काय म्हणतात त्याला, तिथे आपल्याला असं वाटतं की समर्थांची अहंता आहे का काय. समर्थांच्या चरित्रामध्ये एकही चूक नाही, समर्थांचं चरित्र जर अभ्यासलं तर. त्यामुळे आपल्याला दिसताना हा संवाद असा वाटतो की अरे हे काय एवढा अहंकार आहे यांच्याकडे, रामाला असे बोलतायत. पण ती एक काय म्हणतात त्याला
मित्रत्वाची सख्यत्वाचं असं ते संवाद आहे. तर आम्ही काय केलं, या भक्तांना, तू जसं देवांना मुक्त केलं तुम्ही, तसं आम्ही भक्तांना या भवसागरातून दूर केलं. तू अयोध्यामधील सर्व लोकांना वैकुंठी नेलंस. आम्ही काय केलं, वैकुंठाच्या मुक्तीच्या सर्व वाटा मोकळ्या केल्या आणि इथं भक्तीचा बाजारच मांडलाय म्हणतात समर्थ पृथ्वीवर. काय संवाद, म्हणजे खरंच तुम्ही त्या ओव्या जर वाचल्या ना तर त्या संवादामधली ताकद बघा, प्रचंड ताकद आहे. त्यामुळे म्हणजे हा जो आम्ही आहे, हा शब्द ब्रह्मवाचक आहे. म्हणजे संत आपण म्हणतो की नाही, संत संत जेव्हा म्हणतो ना आपण, तर त्याला आपण चालते बोलते भगवंतच म्हणत असतो. त्या अर्थाने तो ब्रह्म हा शब्द इथं आलेला आहे. आणि ही निर्भयता आहे सद्गुरू आणि सत्शिष्यामध्ये, संवादामध्ये सगळीकडे आहे बघा. आपल्या उपनिषदांमध्ये सुद्धा संवाद आहे. अर्जुनाचा आणि गीतेचा. अर्जुनाला तर किती वेळा म्हणजे मूढ म्हटलेलं आहे, काय काय म्हटलेलं आहे भगवंताने. आणि त्या संवादामध्ये तिथे कुठेही असं अहंकार आहे किंवा असं नाहीये, तो गुरु शिष्य खूप वेगळं नातं आहे. अशा दृष्टीने हा संवाद आहे, कारण समर्थ हे आत्मसाक्षात्कारी संत होते. मग ही निर्भयता समर्थांकडे कशाने आली होती, तर 12 वर्ष तप केलेलं होतं आणि त्या तपाने काय झालेलं होतं, त्यांच्यातला जो अहंकार आहे हा मी पुरता न राहता सर्व व्यापक झालेला होता. आणि मग रामाने काय केलं, दासालाच मोठं केलं. सद्गुरूची आपण लक्षणं पाहिलेली आहेत. सद्गुरू काय असतो आणि गुरु काय असतो. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं, पण त्या सोन्याचा पुन्हा दुसऱ्या लोखंडाला स्पर्श झाला तर नाही होत त्याचं सोनं. ते लोखंडच राहतं. ते परिस आणि ते सोनं ह्यातला फरक आहे. म्हणजे सद्गुरू काय करतात, शिष्याला आपल्यासारखंच बनवतात. म्हणून समर्थांना रामाने आपल्यासारखंच, म्हणून समर्थ काय म्हणतात, रामासी तुके मागावे जे आपण रामची व्हावे. रामाकडे मागणं काय मागायचं, किंवा आपल्या सद्गुरूंकडे काय शिष्याला सांगतायत. संवाद चाललाय श्रीराम आणि समर्थांमधला, आणि तो संवाद शिष्याला सांगतायत की असा संवाद आहे चाललेला. का, शिष्याने पण तसंच करायला पाहिजे. म्हणून का रामासी दास करावे आपण ऐसे, म्हणजे रामाने दास व्हायला पाहिजे आणि दासाने राम व्हायला पाहिजे. म्हणजे काय आहे, एकरूपतेचा शिष्या तू असं व्हायला पाहिजे. आता हे एवढा 21 समास सांगून सुद्धा शिष्यामध्ये म्हणजे काय असं राहिलेलंच होतं. म्हणून समर्थांना आत्माराम सांगावा लागला पुढे. 21 समासी सांगून पण शिष्य म्हणजे सगळे आपल्यासारखेच ना, अज्ञानी मूढ, हे काय असं बघणारे, तसाच तो शिष्य होता. आता ही निर्भयता समर्थ शिष्याला सांगतायत की ही निर्भयता कधी येईल शिष्या तुझ्यामध्ये, तर जेव्हा तू शरणागत होशील, तुझ्यातला मी हा व्यापक मी होईल, तेव्हा तुझ्यामध्ये ही निर्भयता येईल. नाहीतर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये द्वैत भावना ही कायम राहणार आहे. आणि मग हे सगळं ऐकल्यावर समर्थ तिथं लिहिलंय की श्रीरामाने काय केलं, अतिशय मंद असं स्मित केलं आणि आपल्या शिष्याला आलिंगन दिलं. त्याचं वर्णन या समासात केलेलं आहे की कसं आलिंगन दिलं, जशी वेली एका वृक्षाला लिपटली जाते की नाही, तसं आलिंगन दिलं श्रीरामांनी. म्हणजे किती एकरूपता आहे, एकत्व आहे. आणि हे या संवादातून समर्थांना काय सांगायचंय की शिष्या, कारण आपण पाहिलं की नर ते नारायण प्रवासामध्ये जो उपयोगी आहे, मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ असल्यामुळे शिष्याला ते सांगतात की एवढी निर्भयता कशामुळे आली आहे, तर हे असल्यामुळे, शरणागत भावामुळे आलेली आहे. मग काय झालं की हृदयाशी कवटाळलं श्रीरामांनी. तर भगवंत हा आपण म्हणतो की नाही भावाचा भुकेलेला असतो, म्हणजे तो काय क्षणभर सुद्धा भक्तांपासून दूर जात नाही. अशा पद्धतीने श्रीरामांनी त्यांना मिठी मारली. आणि समर्थ 10व्या ओळीत सांगतायत, ऐसे बोलणे ऐकिले रामे मंद हास्य केले, धावोनिया हृदयी धरिले आपुलिया निजदासा. ही ओवी 10वी ओळी
की वेलीप्रमाणे झाडात वेली कसं गुंडाळलेलं असतं की नाही, झाडात एक मोठा वृक्ष असतो. श्रीराम म्हणजे मोठा वृक्ष सद्गुरू आणि त्याला लपटलेली वेली, त्याप्रमाणे त्यांनी समर्थांना आपल्या मध्ये आलिंगन दिलं असं समर्थ इथे सांगतात. किंवा सूर्य आणि सूर्यकिरणे असा एक दाखला केला. एक रूपच असतात ना, तसे समर्थ आणि सद्गुरू हे एकरूपच आहेत. आणि शिष्या तुला असंच बनायचं आहे, कारण आत्मनिवेदन नावाची भक्ती ही समर्थांनी केलेली आहे. आता भक्ती आत्मनिवेदन भक्ती हे सगळं झालं. श्रीरामांचं हे वर्णन झालं, समर्थांचे प्रश्न झाले की तुमच्यासारखं आम्ही हे केलंय, अजून खूप आहेत पण मी आपले थोडेसे घेतले. मी हे केलंय, आम्ही ते केलंय, आम्ही हे केलंय. आता श्रीरामांनी आलिंगन दिलं आणि शिष्याला आता समर्थ आता संवाद सुरू झालेला आहे गुरु शिष्यांमधला, म्हणजे समर्थ सद्गुरू आणि त्यांचा शिष्य. तर ते सांगतात की ही निर्भयता ही कशामुळे आली, तर ह्याच्यासाठी नवविधा भक्ती ही महत्वाची आहे. आणि नवविधा भक्तीमध्ये ही एकरूपता साधण्यासाठी नवविधा भक्ती ही महत्वाची आहे सांगताना त्या भक्ती संदर्भातलं मार्गदर्शन समर्थ इथे करतात. नवविधा भक्ती म्हणजे आपल्याला माहिती आहे 9 प्रकारची भक्ती आहे, 9 प्रकारचे मार्ग आहेत आणि प्रत्येक भक्तीवर नवीन दासबोध, म्हणजे आपण जुना आणि नवीन समजण्यासाठी म्हणतोय, त्याच्यावर एक एक समास आहे. श्रवणावर तर 3 का 4 समास आहेत संपूर्ण दासबोधात. तर पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण, कीर्तन, नामस्मरण ही 3 एकत्र केली की त्याच्यामध्ये श्रद्धा आणि भक्तीची सुरुवात होते. त्याच्यानंतर पादसेवन, अर्चन आणि वंदन याच्यामध्ये सगुण रूपाशी संबंधित ही भक्ती आहे. आणि शेवटची जी आहे दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन ही आंतरिक भक्ती आहे. असं त्या नवविधा भक्तीचं मार्गदर्शन करताना समर्थांनी ओव्या वेगळ्या सांगितल्या, पण आपल्याला जो समजलेला अभ्यास केलेला जो अर्थ आहे तो अशा प्रकारे. मग आता आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय आणि ही भक्ती समर्थांनी केलेली आहे म्हणजे काय, आणि त्या भक्तीमुळे समर्थ आणि त्यांचे सद्गुरू हे एकरूप झालेले आहेत, ते आता समर्थ शिष्याला सांगतात. या भक्तीत काय आहे, कुठेही शंका नसते, कुठेही संशय नसते. आणि समर्थांच्या शिष्याला नेमके संशय पुढे परत एवढं सगळं झाल्यावर पण विचारतोच तो शिष्य, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, आपण पाहणार आहोत एवढं सांगून. कारण आपण फार मूढच आहोत, अज्ञानी आहोत, आपली अशी बद्ध आहोत आपण, आणि ते एका लेवलवर आहेत, पण त्यांना त्या लेवलवर येऊन आपल्यासारख्या बद्धांना सांगावं लागतं, मगच ते आपल्याला कुठेतरी पटतं थोडंफार. तरी पण असं काय म्हणजे झालं, पुन्हा शंका आली की संपलं, आत्मनिवेदन नाही. त्यामुळे त्या आत्मनिवेदन भक्तीमध्ये मुख्य काय होतात, संशय नष्ट होतात, कुठलाही संशय मनात राहत नाही. म्हणजे काय होतं, देहबुद्धी नष्ट होते. संशय राहत नाही म्हणजे काय, संशय कधी येतो, जेव्हा द्वैत भाव असतो किंवा मी म्हणजे हा देह असं असतं की नाही. आपल्या आपल्याला बघा कुणीतरी सांगितलं की नाही काहीतरी जप कर, नामस्मरण कर, आपण लगेच म्हणणार यांनी काय होणार आहे, त्याने काय होणार आहे, होतं की नाही आपलं. कारण आपण काय करतो, अरे हे जर मी केलं तर मला काय होणार आहे, म्हणजे संशय पहिला काय आहे, मला फळ काय मिळणार आहे. निष्काम कर्मयोग आपण करत नाही मुळात, कारण संशयच खूप असतात आपल्याला. निष्काम कर्मयोग म्हणजे फळावर लक्ष ठेवायचं नाही असं नाही, फळ मिळण्यासाठीच भक्ती करायची, पण निष्काम म्हणजे काय, त्या भक्तीमध्ये लक्ष घालायचंय, त्या भक्ती करण्यामध्ये नाहीतर मला हा फळ मिळणार, निष्काम आहे, मला फळ मिळणार, निष्काम. निष्काम कर्मयोगाचा अर्थ असा आहे, माझ्या वाचनात आलेला मी सांगते आणि मला तो अगदी पटला, म्हणजे मी सायंटिफिक बेसवर जास्त तपासून घेते सगळं, की निष्काम कर्मयोग म्हणजे त्या कर्म केल्याचं फळ काय मिळणार आहे ह्याचा विचार करायचा नाही. असं कसं होईल, कुठलंही कर्म केलं तर फळ मिळणारच ना. निष्काम कर्मयोग करायचा म्हणजे काय, जे तुम्ही कर्म करताय ना त्याच्यामध्ये तल्लीन व्हायचंय, एकाग्र व्हायचंय, हा अर्थ आहे खरं. मग त्याचं फळ मिळेल ते मिळेल ना.
आपल्याला काय आपले खूप चुकीचे अर्थ कधी कधी आपण घेतो, पण काही काही अर्थ मला इतके पटतात ना की म्हणजे आपण कुठलंही कर्म करताना फळ मिळतच ना आपल्याला त्याचं. आपण आपण म्हणतो नाही, आपण चांगलं वागलो आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपण वाईट वागलो आपल्याला वाईट फळ मिळेल. अरे कशासाठी? जे काही काम करणार आहात ते विवेकाने करा आणि ते एकाग्रतेने करा. म्हणजे त्या कामामध्ये लक्ष ठेवा तुम्ही, म्हणजे तुमचं निष्काम कर्मयोग आहे. त्यामुळे असं जर झालं ना तरच निष्काम कर्मयोग होईल, म्हणजे आत्मसमर्पण होईल, आत्मनिवेदन भक्तीही होईल. म्हणजे काय आहे की देह बुद्धी नष्ट होणे हे आत्मनिवेदनामध्ये आत्मनिवेदन भक्तीमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे जसं श्रीराम आणि समर्थ एकरूपच होते म्हणून ते तेवढ्या निर्भयपणे त्यांच्याशी बोलू शकले, त्यांना प्रश्न विचारू शकले. म्हणजे माझा जो मी आहे, माझा देह जो आहे, हा मीपणा व्यापक करायचा ना आपल्याला. म्हणजे माझ्या देहामध्ये माझ्या मीपणामध्ये हे सगळे आहेत. जे जे भेटे भूत तया माने भगवंत, हा व्यापक मीपणाचा अर्थ आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे देहबुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धी असली पाहिजे, म्हणजे सर्वत्र तुम्हाला रामस्वरूपच दिसायला पाहिजे. आता आपण समर्थांचा विचार करतो ना, रामस्वरूप, किंवा सगळ्या संतांच्या दृष्टीने आपण पाहिलं तर सगळीकडं भगवंत स्वरूप आहे. म्हणजे काय पुढे येणार आहे अजून आत्मसमर्पणावर आत्मनिवेदन भक्तीमध्ये येणार आहे. त्वम आपल्याला आधी समजून घ्यायला पाहिजे, त्वम पद आपल्याला समजायला पाहिजे. त्वम पद म्हणजे काय? जीव. जीव म्हणजे काय? त्या परमेश्वराचाच अंश आहे. हे आधी समजलं तर हा मीपणा व्यापक होणार आहे. आपल्याला त्वमपदच समजलं नाही तर तत्पद समजणारच नाही. मग तत्वमसीचा अर्थच राहणार नाही, अहम ब्रह्मासीचा अर्थच राहणार नाही. मी ब्रह्म आहे हे समजणं म्हणजेच त्वमपद समजणं ना, येणार आहे आपल्याला पुढे. मग हे सगळे भेद टाळलेस. हे सगळे भेद म्हणजे काय? मी तूपणा. आपण काय करतो शरणागतीमध्ये, काय करतो आपण, आपल्या द्वैत असतं. शरणागत आलोय मी असं म्हणतो आपण, पण आत्मनिवेदन भक्तीमध्ये मी आणि तू हा द्वैतच नसतो. शरणागत आलो नाही, मी तोच झालेलो आहे असा भाव असतो. त्यामुळे समर्थ सांगतात की हे सगळे भेद तू टाक आणि परम तत्वापाशी पोच. शिष्य आणि समर्थांमधला संवाद आहे आणि त्या परम तत्वाचा तू शोध घ्यावास असं मला वाटतंय. कारण तुझ्याकडे अनेक संशय आहेत, अजून तू विचारतोच आहे. 16वा समास आला तरी तुझ्या शंका चालूच आहे. एवढं सांगून सुद्धा पुन्हा शिष्याची शंका आहेच. पुढे पाहणार आहोत आपण ती काय आहे ती. त्यामुळे समर्थ सांगतायत की माझं जे श्रीरामांशी एकरूपता आहे किंवा काय म्हणतात त्याला अद्वैत भाव आहे, हा येण्यासाठी आत्मनिवेदन भक्तीची गरज आहे. आणि ह्या नवविधा भक्तीबाबत समर्थ सांगतायत. आणि इथे समर्थ सांगतायत एके ठिकाणी खूप सुंदर ओवी आहे, मी पण केलेली होती. हा, नवविधा भक्ती याची कारणे जे आपण स्वये रामची होणे, स्वयेची रामपणे ठाकणे, स्वानुभवे करुणी श्रीराम. हा, आणि पुढचं सांगतायत, जो आठा सोडून नवमासी गेला. 8 भक्ती आपण पाहिलेल्या आहेत ना, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, त्याच्यानंतर दास्य, सख्य, आणि नंतर आत्मनिवेदन भक्ती. तर जो आठा सोडून नवमासी गेला, म्हणजे जो 8 भक्ती करून एक एक भक्तीने उन्नत म्हणलं तर हे सगळे वेगळे वेगळे मार्ग आहेत. म्हणजे श्रवण करून सुद्धा तुम्ही त्या आत्मनिवेदन भक्तीपाशी पोहोचू शकता, कीर्तनाने सुद्धा आत्मनिवेदन भक्तीपाशी पोहोचू शकता, नामस्मरणाने पण गोंदवलेकर महाराज तर सांगतात त्यांनीही पोहोचू शकता. म्हणजे ह्या वेगवेगळ्या भक्ती मार्गाने सुद्धा तुम्ही 9व्या भक्तीपर्यंत पोहोचू शकता. नसेल तर एक एक मार्गाने उन्नत पण होऊ शकता. म्हणजे आता श्रवण खूप छान केलं तर तो कीर्तन म्हणजे नॉट नेसेसरी की ती तबला पेटीच म्हणलं पाहिजे, अभंगच म्हणलं पाहिजे. कीर्तन म्हणजे तुम्ही हरिकथा निरूपण करू शकता, ही पण एक उन्नत अवस्था होऊ शकते. मग हरिकथा निरूपण करताना काय होतं, नामस्मरण पण तुमच्याकडे होतं. मग नामस्मरण करताना काय, जे जे काय म्हणतात त्याला वंदनीय आहे,
यांना तुमच्याकडून आपोआप वंदन होतं. अशी पण एक एक भक्ती 8 पायऱ्या चढून करू शकतो. म्हणजे नवविधा भक्ती म्हणजे श्रवण हा परमार्थाचा पाया म्हटलेला आहे. श्रवण हा परमार्थाचा पाया म्हटलेला आहे, कारण श्रवण आहे ना, श्रवणाने क्रिया पालन होते. कशी? सायंटिफिकली सांगते की जेव्हा तुम्ही चांगलं ऐकाल तेव्हा तुमचे विचार मनामध्ये, बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये चांगले विचार येतील. विचार क्वांटम फिजिक्स मध्ये एक एनर्जी आहे. विचार ही एक एनर्जी आहे आणि जेव्हा ते विचार तुमचे येतात तेव्हा ते विचार ब्रह्मांडात जातात. एनर्जीच आहे ना ती. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे ब्रह्मांडातले तसेच विचार चॅनल आपण लावतो की नाही, FM लावतो तर ते ट्युनिंग होतं. मग त्या फ्रिक्वेन्सीला ट्युनिंग झालं की आपल्याला ते FM चॅनल ऐकायला येतं. तसंच आपली एनर्जी, आपले विचार जेव्हा त्या ब्रह्मांडात जातात तेव्हा आपल्या विचारांप्रमाणे असलेले विचार ब्रह्मांडामध्ये जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, ती अट्रॅक्ट करते. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आपण ते काय, कुठलं पुस्तक आहे ते, इंग्लिश फार फेमस झालेलं आहे, विसरलेस, आठवलं तर लक्षात येईल. त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे इतकं पाश्चात्याने सांगितलं की आपल्याला पटतं, पण आपल्या वेदांमध्ये आपल्याकडे लिहिलेलं आहे ते आपल्याला पटत नाही. तसं ते झालंय. खूप सिक्रेट नावाचं पुस्तक फार, अरे त्याच्या आधी आपल्या ऋषीमुनींनी किती सांगितलेलं आहे, आपल्या संतांनी किती गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग तसे विचार आपल्याकडे आल्यानंतर आपण त्या विचारांच्याच द्वारे कृती करतो. मग तुम्ही जर चांगले विचार केले, चांगल्या सत्संगात राहिलात, तर ऑटोमॅटिकली तुमचे विचार तसेच होणार. थोडा वेळ का होईना. म्हणजे आता तुम्ही इथं गीता धर्म मंडळात रोज येता, 1 तास ऐकता, 1 तासात का होईना तुमचे विचार बदलणार आहेत की नाही? नक्कीच विचार. असं नाहीये इथे बसून मनुष्य असं नाही करू शकत, एवढी तर खात्री आहे. मग एखादा जरी तुमचा विचार चांगला आला, तो युनिव्हर्स मध्ये जाईल, ब्रह्मांडात जाईल. तो विचार चांगला होईल त्याप्रमाणे तुमची एनर्जी कॅच केली जाईल आणि तुमच्या एनर्जीचा फ्लो तुम्हाला तसा मिळेल. आणि मग हळूहळू काय होईल, तुमचे विचार बदलत जातील. म्हणजे असं मी एक पुस्तक वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपण जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा आपला सूक्ष्म देह हा आपल्या आत्म्याला चिकटून बाहेर जातो, बरोबर आहे. आणि पुन्हा जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा तो सूक्ष्म देहासहित तो आत्मा नरदेहामध्ये प्रवेश करतो. आणि मग त्याच्यामध्ये जे वासना आहे, त्याच्यामध्ये जे संस्कार म्हणतो ना आपण, ते संस्कार म्हणजे विचारच आहे, एनर्जीच आहे. आणि मग आपले विचार जसे युनिव्हर्समध्ये सोडले जातात तसे विचार आपल्याकडे येतात. पण जर तुम्ही ते विचार बदलायचा प्रयत्न केला, सत्संगाचा फायदा तो होतो, तर आपले जे गेलेले विचार आहेत संस्कारांनी, ते विचार बदलले जातात आणि युनिव्हर्स मधले विचार ओळखतच नाहीत. आपल्या वाईट आणि चांगल्याची जेव्हा गाठ पडते बदलल्यावर, कारण संस्काराप्रमाणे आपले विचार कसे आहेत, वाईट आहेत, ते युनिव्हर्स मध्ये जाणार, तसेच आपल्याकडे येणार. पण जेव्हा आपला एखादा जरी विचार बदलला गेला, तो ब्रह्मांडात गेला, तर ते वाईट विचार यांना ओळखतच नाहीत, त्यामुळे ते अट्रॅक्टच होणार नाही. मग आपल्याकडे काय होणार, चांगल्या विचारांचा फ्लो. मग एका विचाराने असा क्रिया पालट होतो. ही शास्त्रीय संकल्पना आहे. आपण म्हणतो की नाही, क्रिया पालटते, तसं श्रवणाने क्रिया पालटते. म्हणून श्रवण हा परमार्थाचा पाया म्हटलेला आहे. पण एक एक पायरीने सुद्धा आपण आत्मनिवेदनापर्यंत पोहोचू शकतो. मी हे सगळं अभ्यास केलेलं मानते आहे, यातला अनुभव फार कमी आहे मला, बरं का. मी अगदी म्हणजे सांगते, समर्थांचा ग्रंथ आवडला म्हणून मी तो अभ्यास केलेला आहे. तर त्यामुळे शिष्याला सांगतात समर्थ की अशी आत्मनिवेदन भक्ती तू कर. म्हणजे तू काय कर की स्थूल, सूक्ष्म आणि कारण ह्याच्यावर पण आपण खूप बोललेलो आहोत. ह्या देहाच्या पलीकडचं जे आहे तत्व, आत्मतत्व, ते पहा. या अवस्था ओलांडून जा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यावर पण आपण खूप बोललेलो आहे. नाहीतर मग माझा ह्या समासावरचा भाग राहून जाईल. ह्याच्या पलीकडं जे काही आहे तुर्यातीत, आपण म्हणतो की नाही, त्या अवस्थे पलीकडं जे काही परब्रह्म तत्व आहे त्याचा शोध घे आणि त्याच्यासाठी तुला हा नवविधा भक्ती मार्ग हा उपयोगी येईल. आणि मग तू पण संवाद तुझ्या सद्गुरूंशी साधू शकशील, असं समर्थ इथे सांगतात. आता आपण आत्मज्ञानापूर्वीची, आपण आत्मनिवेदन भक्ती म्हणतो, म्हणजे काय, तर ती आत्मज्ञानापूर्वीची पायरी आहे. आत्मनिवेदन
भक्ती ही म्हणजे काय आहे? तर संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती म्हणजे काय? आपलं काहीच नाही, जे काया वाचा आणि मन. आपण अगदी तोंडाने म्हणतो नाही नाही मी हे नाही करणार, पण आपल्या मनात चालू असतं मी वेगळा आहे, मी वेगळा आहे, असतं की नाही? तोंडाने पण आपण बोलत नसतो नाही नाही काय आपण म्हणतो नाही ते सगळं भगवंतानीच केलं, पण कुठेतरी सूक्ष्मपणे आपल्याला माहिती असतं याचा कारक मीच आहे, भगवंत कुठे आहे? मनात आपल्या असतं बघा. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण केलं ना तर संतांचं साहित्य, संत काय सांगतात हे आपल्याला कळतं. मला तर खूपदा असं होतं, हे हे काय जरी असलं तरी नाही नाही आपला एक सूक्ष्म अहंकार असतो, तो येता कामा नये. म्हणून आत्मज्ञानापूर्वीची पायरी आत्मनिवेदन आहे. म्हणून समर्थ शिष्याला सांगतात की तू नवविध भक्तीने जा आणि आत्मनिवेदन भक्तीपर्यंत तू पोच आणि तुझ्यातला जो परमात्मा आहे किंवा तुझ्यातला जो अंतरात्मा आहे त्याचा शोध घे. म्हणजे काय करायचं? अहंभावाचं पूर्ण विसर्जन करायचं. म्हणजे जोपर्यंत अहंकार असतो, अहंभाव असतो, मीपणा असतो, तोपर्यंत मी आणि ते परमात्म तत्व हे भिन्न मांडलेलं असतं. आणि शरणागती म्हणजे काय आहे? तर ही मनाची अवस्था आहे. आपण आता काय म्हटलं की संपूर्ण शरणागती, आत्मनिवेदन भक्ती. मग ही काय? शरणागती म्हणजे काय? मनाची अवस्था आहे. ह्याच्यामध्ये काय? विचार, वासना, इच्छाशक्ती ही आपण काय करतो? पूर्णपणे आपल्यापेक्षा सर्वोत्तम जी शक्ती आहे, परमतत्व शक्ती आहे, तिच्याकडे सोपवतो. काय सोपवतो बघा बरं का? विचार, वासना, इच्छा आणि ह्या अवघड आहे की नाही? विचार, वासना, इच्छा. आपण इथून गेलो ना तरी पण आपल्या म्हणजे हे इथं राहतं आणि आपल्या इच्छा सगळ्या सुरू होतात, हे करू ते करू. त्याच्यावर काम करावं लागतं. असं समर्थ सांगतायत की त्याच्यावर तप करावं लागेल. तुला ती शरणागती पत्करायची म्हणजे त्याच्यासाठी तुला कष्ट घ्यायला पाहिजे, तर तुला ही अवस्था येईल. आणि मी करतो हा भाव तेव्हाच, जेव्हा हे सगळं सोपवलं जातं तेव्हा मी करतो हा भाव नाहीसा होतो. प्रत्येक संतांचं साहित्य घेतलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की सद्गुरु कृपेने मी हे पूर्ण केलेलं आहे. इदम न मम, याच्यामध्ये माझं काहीही नाही, हा भाव खराच असतो बरं का तो संतांकडे, काया वाचा मनाने. नाहीतर आपण एखादं पुस्तक लिहिलं तर म्हणतात मी लिहिलं पुस्तक. अरे त्यांचं संतांचं लिहिलेलं तुम्ही काढलेलं असतं लिहून आणि मी अभ्यास करून मी लिहिलं असतं की नाही? बघा, तर काया वाचा मनाने पूर्ण शरणागती पाहिजे. मग त्यामुळे काय होतं? ह्या शरणागतीने आत्मज्ञानाचं जे दार आहे ते उघडलं जातं. म्हणजे काय करायचं? देह, मन आणि बुद्धी ही ईश्वरचरणी अर्पण करायची. म्हणजे सर्व काही झालेले ते ईश्वर इच्छेने आहे हे खरोखर मान्य करायचं. ही शरणागतीची अवस्था आहे. आता यामुळे काय होतं? दोन गोष्टीमध्ये परिवर्तन घडतं. एक म्हणजे अहंकाराचं विसर्जन होतं आणि साक्षी भावाची जागृती होते. साक्षी म्हणजे काय? आपण पाहतो की नाही, असं आपण बघा तुर्या अवस्थेमध्ये हा अनुभव घेतो, म्हणजे गाढ झोपेमध्ये आपण तो अनुभव घेतो, पण ती अज्ञानाची अवस्था आहे त्यामुळे आपल्याला कळत नाही. आपण खूप गाढ झोपलो तर आपण उठल्यावर म्हणतो आपण खूप फ्रेश वाटतंय बरं का, मला खूप गाढ झोप लागलेली आहे. म्हणजे काय आहे? आपण ती शांतता अनुभवलेली आहे, आपण तो साक्षीभाव अनुभवलेला आहे, पण ती शांतता, तो साक्षीभाव आपल्याला कळत नाही कारण अज्ञानाची अवस्था आहे. बरोबर आहे? आपण ह्याच्यावर खूप बोललेलं आहे, जागृती, स्वप्न, त्याच्यातच माझा वेळ जाईल. त्यामुळे ती साक्षीभाव जागृती जी आहे ती होते आणि अहंकाराचं विसर्जन शरणागतीमध्ये होतं. आता ह्याचा शास्त्रीय एक अभ्यास मी केलेला आहे की स्वकेंद्रित मानसिकतेचा त्याग म्हटलं जातं त्याला. आणि ध्यान, भक्ती आणि शरणागतीने मेंदूत काय परिणाम होतो? तर डिफॉल्ट मोड नेटवर्क आहे ते शांत होतं, असं सायन्सनी पण मान्य केलेलं आहे. कशाने? शरणागतीने. आणि मग काय होतं? त्यामुळे अहंभाव आणि स्वतःची ओळख म्हणजे मनाची जी आहे ना ती नियंत्रित केली जाते, म्हणजे चंचलता कमी केली जाते, असं सायन्सनी सुद्धा मान्य केलेलं आहे.
त्यामुळे मनुष्याला व्यापक चेतनेचा अनुभव येतो, शांततेचा, समाधी अवस्था जी आपण थोडा वेळ अनुभवतो की नाही. आणि रमण महर्षी काय म्हणतात, त्यांच्या मते आत्मविचार म्हणजे मी कोण आहे. रमण महर्षींचं पण खूप छान आहे म्हणजे साहित्य. आणि शरणागती ही दोन एकाच प्रक्रियेची नाव आहेत असं ते म्हणतात. आणि दोन्हीचा शेवट का होतो, एकच प्रक्रिया का आहे, तर मी हा भाव आहे ना त्याचा अंत होतो. किती सुंदर सांगितलंय बघा रमण महर्षींनी, की मी हा भावच अंत होतो आणि आत्मस्वरूपाशी तादात्म्य होतो. आणि अजून भरपूर आहे, अरविंदांनी सांगितलंय, योगसूत्रांमध्ये सांगितलंय. अशा प्रकारे ही जी शरणागती आहे आणि आत्मनिवेदन भक्ती आहे त्याबद्दल समर्थ त्यांच्या शिष्याला सांगत आहेत. आणि मग आता शिष्य परत म्हणतो की हे सगळं तुम्ही मला सांगितलं, हे सगळं मला शब्द ज्ञान दिलं. समर्थांनी एक ओवी वापरली आहे त्याच्यामध्ये की जीवा शिवाचं अंतर कमी होतं, विश्वाचं रहस्य तुला समजेल, तू आत्मनिवेदन भक्ती केलीस तर. शिष्य म्हणतो म्हणजे काय, तर पुन्हा रामाची सीता कोण एवढं सगळं सांगून तो म्हणतो की विश्वाचा अंतर म्हणजे काय, जीवाशिवाचं अंतर कसं जाणता येतं. तेव्हा समर्थ सांगतात की तू ब्रह्म असून या विश्वापेक्षा वेगळा आहेस. पुन्हा ते कसं, हा शिष्याला बघा शंकाच आहे, त्यामुळे आत्मनिवेदन अशक्यच आहे, शरणागती तर नाहीच. म्हणजे सद्गुरू सांगतात ह्याच्यामध्ये शंका की कसं काय, शब्दज्ञान झालं बाबा मला, विश्वाचं शिवाचं जीवाचं शिवाचं सगळंच काय अंतर आहे ते. मग समर्थ आता त्याला परत शिष्याला, कारण त्याला धरूनच न्यायचंय, हाताला धरून त्याला समर्थांना न्यायचंय, शिष्याला आपल्यासारखं बनवायचंय. आणि तरीही बनलेलं नाही म्हणून पुन्हा आत्माराम सांगितला समर्थांनी शिष्याला. ह्याच्यापासून सुद्धा शिष्य काही उन्नत थोडाफार झाला असेल, पण सद्गुरूंना जे उन्नत पद आहे, आपल्यासारखंच होणं जे अपेक्षित आहे ते झालेलं नाही. मग समर्थ काय सांगतात की हे विश्व कसं आहे, तर पुन्हा सर्प आणि दोरी हा दृष्टांत देतात. तर हे सगळं विश्व कसं आहे की अंधार आहे थोडासा, तिथे एक दोरी पडलेली आहे, ती दोरी पाहून आपल्याला असं वाटतं की तो सर्प आहे आणि आपण घाबरतो. पण जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपल्याला ती वेडीवाकडी दोरी दिसते. वेदांतातला दृष्टांत आहे, तो समर्थ इथे शिष्याला देतात. आणि म्हणजे हे विश्व कसं आहे, हे विश्व जे आहे हे तू खरं जे मानतोयस ना त्याच्यापासून तू वेगळा आहेस, कारण तू स्वतः त्या परमतत्वाचा अंश आहेस आणि परमतत्वावर हे सगळं विश्व मायेने आणि भ्रमाने भासते. तुरंत समर्थ वेदांताचा दृष्टांत देतात. मग ते कसं आहे, आता ती समर्थ सांगतात की ती दोरी आहे, हे तुला दोरी पाहिलेली आहे, बरोबर आहे, दोरी पाहिलेली आहे आणि सापही पाहिलेला आहेस. त्यामुळे तुला त्या अंधारात, अंधार म्हणजे अज्ञान आहे, त्यामध्ये तुला काय दिसतंय, दोरी म्हणजे साप आहे. पण जेव्हा तू प्रकाश म्हणजे ज्ञान घेशील तेव्हा तुला कळेल की हा सर्प नसून ही दोरी आहे. हे जे ज्ञान आहे ना हे म्हणजे विश्वाच्या वर संपूर्ण हे परब्रह्मावर संपूर्ण विश्व झालेलं आहे. हा भ्रम आहे तुझा ना, कारण तुला काय, कारण त्या दोरीमध्ये त्या सापाचा एकही गुणधर्म नाहीये, एकही गुणधर्म नाही. सापामध्ये विष असतं, साप असा असा काय फास्ट चालतो, दोरी तर अजून तिथेच आहे, काठी वाजवली तर काही नाही ती पुढे जाणार. म्हणजे सापातला कुठलाही गुणधर्म त्या दोरीत नाहीये. तसं हे विश्व संपूर्ण ब्रह्मा म्हणजे भ्रम आहे ना हा तुझा की ती दोरी आहे, पण त्याच्यात विष नाही सापाचं. तसं परमतत्व आहे, त्याच्यात कुठलेच विकार नाहीयेत, पण ते भासतायत भ्रमाने. हा एक दृष्टांत देतात. आणि नजरबंदीचा खेळ हा खूप सुंदर दृष्टांत दिलाय समर्थांनी, की जादूगार असतो की नाही, तो नजरबंदीने काय करतो, जादूने काय करतो, सोन्याच्या विटा तयार करतो. पण तो खेळ संपला की तो आपलं खोपडी घेतो आणि सगळ्यांकडे पैसे मागायला येतो. किती सुंदर उदाहरण आहे बघा. म्हणजे जर तो एवढ्या सोन्याच्या विटा तयार करू शकतो तर तो पैसे कशाला मागायला येईल, भीक मागायला. तुझं तसं आहे शिष्याला, केवढा रोखोक आहे बघा.
तसं तुझा विचार चाललेला आहे. आणि असं हे सगळं जग आहे की जे भ्रम आहे ना. तो नजरबंदी, जादूगार काय करतो, नजरबंदीने सगळं सोनं निर्माण करतो, सोन्यामध्ये तो बसलेला असतो. पण जेव्हा त्याची नजरबंदी संपते किंवा त्याचा खेळ काय जे आहे, त्याचं जे काही आहे, तो भ्रम जेव्हा सगळा संपतो तेव्हा तो प्रत्येक माणसाकडे जातो आणि म्हणतो किती छान खेळ केला, टाका पैसे याच्यात. मग सोनं निर्माण करणाऱ्याला पैसे मागायची काय गरज आहे, असं तुझं आहे, अशा तुझ्या शंका आहेत. आणि असं तू होऊ नकोस, तर तू कोणता ही नवविधा भक्ती घे आणि तू काय कर, आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जा. आणि मग तरी अजून शिष्याचा गोंधळ आहेच. तो म्हणतो जग काय जगसत्य, माया माया जी आहे ती मिथ्या आहे असं तुम्ही म्हणताय. म्हणून मग समर्थ त्याला त्या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून, सगळ्या ह्याच्यातून उदाहरणाने समजून देतात, सापावरून समजून देतात, किंवा अजून एक दृष्टांत देतात. मला वाटतं नाथ महाराजांचा पण एक तो दृष्टांत, की हे कशामुळे होतं, हस्तामलकमध्ये, हस्तामलकमध्ये की आपण आता आपलं रूप आहे, हे बिंब आहे, बरोबर आहे, आणि हे जीव म्हणजे काय तर प्रतिबिंब आहे. आणि जे बिंब आहे, हे बिंब व्यवस्थित आहे. पण आपण एखाद्या आरशासमोर उभं राहिलो तर आपल्याला आपलं नाकच दिसत नाही. असं का होतं, तर त्या आरशामध्ये तिथं तेलाचा डाग लागलेला असतो किंवा काहीतरी लागलेलं असतं, बरोबर आहे. म्हणजे त्या आरशामध्ये विकार असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं आपल्याला नाकच नाही. हस्तामलक मध्ये नाथ महाराजांनी हा हस्तामलक स्तोत्रावर जी टीका लिहिलेली आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. किंवा त्यांनी सांगितलं की सूर्य आहे, म्हणजे समर्थ कोणतेही संत आपल्या शिष्याला हेच सांगतात, किंवा सूर्य जो आहे तो सूर्य एकच आहे, बरोबर आहे. किंवा समर्थांनी पण अजून एक हे दिलेलं आहे, आकाशाचा एक दाखला दिलेला आहे. आपण सूर्याचा पण पाहूयात, नाथ महाराजांनी दिलेला आकाशाचा एक दाखला दिलेला आहे समर्थांनी, की आकाश सगळीकडे आहे, सर्वत्र आकाश आहे, पण त्याला आपण उपाधीमध्ये बंद करतो. तसा हे परमात्मा स्वरूप जे आहे, हे या नाम रूप आकार हा जो देह आहे ना, ह्याच्यामध्ये बंदिस्त केलेला आहे. त्यामुळे ते मर्यादित झालेलं आहे. ते त्वमपद, त्याचा तू शोध घे, असं समर्थ शिष्याला समजावून सांगतात. आणि म्हणजे आता आकाश आहे, आता ह्याच्यात आहे का आकाश, आहे, ह्याच्यात आकाश आहे, ह्याला आपण मधली पोकळी म्हणजे आकाश आहे ना, पण बाहेरचं आकाश आणि हे आकाश एकच आहे ना, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो ना आपण. पण हे आकाश ह्या भांड्यामुळे ह्याच्यामध्ये बंदिस्त झालेलं आहे, मर्यादित झालेलं आहे. तसंच ते परमतत्व आहे, ते आपल्या मनुष्य देहामध्ये किंवा कोणत्याही प्राणी म्हणजे ज्याच्यामध्ये प्राण आहे तो, त्याच्यामध्ये ते बंदिस्त झालेलं आहे, त्यामुळे ते सीमित झालेलं आहे. तर तू त्या त्वम पदाचा शोध घे आणि मग तू त्या तत्पदात विलीन हो, म्हणजे आत्मनिवेदन भक्ती तू कर, असं समर्थ इथे सांगतात. आणि मग त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, तुझ्या सगळ्या अवस्था समजून घ्याव्या लागतील. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. आता स्वप्नांमध्ये पण बघा, आपण काय करतो, आता आपण जागे आहोत, म्हणजे आत्ता आपण जागे आहोत, बरोबर. आपण झोपल्यावर काय होतं, आपल्याला पण आपण जागृतीत असल्यासारखंच वाटतं. एखादा वाघ मागे लागला किंवा एखादा वाघ, आपण जाऊ द्या, कुत्र मागे लागतं आपल्या स्वप्नात, आणि ते भूक असतं आणि आपण पळत असतो आणि नंतर आपल्याला एवढा डबडबून घाम आलेला असतो. मग स्वप्न खरं आहे की नाही, स्वप्न खरं आहे. आणि मग नंतर काय करतो आपण, जेव्हा जागे होतो तेव्हा म्हणतो हे खरं नाही आहे, ते स्वप्नात आहे. तसं समर्थ सांगतात की हे प्रपंच किंवा हे विश्व म्हणजे दीर्घ स्वप्न आहे, हे शिष्याला समजून सांगतात समर्थ. पण म्हणजे जागृत असताना आपण म्हणतो की ते स्वप्न होतं, हे ते काय कुत्र मागे लागलेलं होतं काय, पण घाम आलेला खोटा होता का तुम्हाला, डबडबून घाम आलेला होता. किंवा आपण खूपदा बघा, कुणीतरी आपल्याला मारतंय, काही पण स्वप्न पडतं आणि आपण खूप ओरडायचा प्रयत्न करतो, पण आपला आवाजच फुटत नाही आणि आपण एकदम जागे होतो आणि मग आपल्याला कळतं अरे ते स्वप्न होतं. आपण तर चांगले व्यवस्थित आहोत, आपल्याला कोणी मारत नाहीये, काही नाहीये,
तसं शिष्याला सांगतात समर्थ की तू स्वप्न अवस्था समजून घे, जागृत अवस्था समजून घे, आणि जेव्हा जागृतीत येशील तेव्हा तुला ते कळेल की ते स्वप्न आहे आणि ते खोटं आहे, पण ते पडतं तेव्हा खरंच असतं की नाही, तसं आहे हे. आणि मग त्याच्यानंतर तू सुषुप्ती अवस्थेत जा, म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये या दोन्ही अवस्था लीन होतात. जागृत अवस्था लीन होते, स्वप्न अवस्था लीन होते, आणि तिथे काहीही समजत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की सुषुप्त नाडीमध्ये चित्त राहतं, मन, म्हणजे मन शांत होतं, तिथं कुठलाही विचार येत नाही. म्हणून आपण जी गाढ अवस्थेमध्ये फ्रेशनेस म्हणतो ना, आपण आपल्याला जो जाणवतो, शांतता जी आपल्याला जाणवते, पण ती उठल्यावर काय होतं, आपण परत जागृतीत येतो, परत स्वप्न, आणि परत सुषुप्ती. ह्या तीन अवस्थेमध्येच आपण फिरत असतो. तर समर्थ सांगतात की ह्याच्या पलीकडची तुर्य अवस्था आहे, साक्षी भावाची अवस्था आहे, म्हणजे शरणागतीची अवस्था आहे, ती तू समजून घे. आणि त्या साक्षी भावाच्या अवस्थे पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे तुर्यातीत, ते तू जाण, आणि त्याच्यासाठी तू कष्ट कर, नवविधा भक्तीचा आधार घे, आणि तू तुझ्या सद्गुरूंशी योग्य तो संवाद निर्भयपणे साधू शकशील. कारण त्याच्यामध्ये भयच नसतं ना काही, कारण जे जे भेटे भूत, बघा ना तुम्ही संतांबरोबर सगळे वाघ सिंह असे दाखवलेत किती आरामात येत असतात, किंवा आपल्या पुराणांच्या कथांमध्ये आहेत बघा, हरण आणि वाघ एकत्र खेळत असतं. हे कशासाठी कशासाठी हे, म्हणजे पुराणांच्या कथामध्ये आपण सांगतो, पण त्याच्यामध्ये सांगितलेलं काय आहे हे डिकोडेड व्हायला पाहिजे. म्हणजे तिथलं जे वातावरण आहे ते इतकं सात्विक आहे, इतकी सुपिरियरता आहे तिथे, की तिथे सगळे म्हणजे एक आत्मा आहे ह्या अर्थाने तिथलं ते वातावरण निर्माण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तू आत्मनिवेदन भक्ती कर, अशा पद्धतीने तू शरणागत हो, म्हणजे तुझे सगळे संशय तू नष्ट कर, तुझी देहबुद्धी नष्ट कर, तुझा मीपणा व्यापक कर, आणि मग तू मला हे प्रश्न विचार. कारण हे प्रश्न विचारण्यासाठी तू शिल्लकच राहणार नाही. तू माझ्यासारखा आणि रामरायांसारखा संवाद आम्ही म्हणू, आम्ही करतोय, हे आम्ही झालंय, आम्ही म्हणजे कोण, प्रत्यक्ष परब्रह्म तत्व. म्हणून समर्थांनी एवढा दासबोध लिहिला तरी सांगितलं सद्गुरु कृपेची वचने ही सगळी, आणि हे माझं नाही, सद्गुरु कृपेमुळे मी हे लिहू शकलेलं आहे. नाथ महाराजांनी, कोणत्याही संतांचं घ्या, आज आपण नाथ महाराजांचं पण चरित्र खूप छान आहे, त्यांनी पण हाच दृष्टांत सांगितलाय सूर्याच्या ह्याच्यातून, की सूर्य आहे तो सगळ्यांना सारखं प्रकाश देत असतो, आणि जेव्हा तो प्रकाश देतो तेव्हा तो डबक्यातही पडतो त्याचा प्रकाश, किंवा त्याचं प्रतिबिंब, किंवा स्वच्छ जलाशयातही पडतं त्याचं प्रतिबिंब, पण मलिन होतं का ते? नाही होत. असं शिष्या हा जो भ्रम आहे हा तू काढून टाक, आणि जे स्वच्छ आत्मतत्व आहे ते तूच आहेस, त्या त्वम पदाचा तू अनुभव घे, आणि तत्पदामध्ये स्वतःला विलीन करून टाक. हे समर्थ या इथे या समासामध्ये भक्ताला हे शिष्याला सांगत आहेत. असा हा खूप सुंदर समास आहे. त्यातल्या बऱ्याच ओव्या मी अशा काय म्हणतात त्याला गाळून बिळून टाकलेल्या आहेत, पण हा खूप सुंदर समास आहे. आणि मग समर्थ काय सांगतात, म्हणून शिष्या अभेद भजने तुवा करावे आत्मनिवेदने, भिन्नत्व अर्पुनी एकपणे अभिन्न होऊन असावे श्रीराम. आणि ते सांगतात, जेणे विश्वाचे अंतर जाणावे आणि सत्याचे वैभव हातासी यावे, जे जे घेतले जीवे ते ते करू शके. हे शिष्याला समर्थ काय सांगतात, की तू विश्वाचा अंतर किंवा जीवशिवाचं अंतर जाणलंस ना, तर तुला या विश्वामध्ये काहीही अशक्य नाही. कोणतीही गोष्ट तुला काहीही करण्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट नाही, सगळं तू करू शकशील. पण कधी? जेव्हा जो आठा सोडून नवमासी गेला, म्हणजे आत्मनिवेदन भक्ती शरणागती ज्याच्याकडे आहे, आणि नवमस्तकी चढला तयासीच आत्माराम भेटला. नवविधा भक्तीच्या पलीकडे आत्माराम आहे, नवविधा भक्तीच्या पलीकडे परमतत्व आहे, आणि तेव्हाच तुला हे सगळं अशक्य प्राय काहीही राहणार नाही. अशी तुझी कपॅसिटी तू बनव, असं शिष्याला
समजावून 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 सांगतायत समर्थ. 16व्या समासापर्यंत आलेले आहेत. असा हा गुरु शिष्य संवाद आहे आणि खूप सुंदर समास आहे तो. जय जय रघुवीर समर्थ.